आपल्या न्यूज रूम मध्ये परत एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करूया। या न्यूज रूम मध्ये आम्ही रोज चालू घडामोडींवर चर्चा करत असतो। आम्ही दोघं रोज भेटतो, दोघं पत्रकार, दोघं जण आम्ही वेगळ्या ऑर्गनायझेशनचे आहोत, तरी आम्ही भेटून रोज चर्चा करतो, करंट टॉपिक्सवर चर्चा करत असतो। तर चर्चा करत असताना आम्हाला दोघांना असं वाटलं की आपण लाईव्ह जाऊ, ताकी समाजामध्ये ना लोकांनी पण आमची चर्चा ऐकावी आणि त्यांनी पण आपली मतं व्यक्त करावी आणि जे समाजामध्ये चुकीचं चाललंय त्याच्यावर प्रहार करावा। प्रत्येकाला ना आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाला आम्ही ऍक्टिव्हेट करावं, टोचावं प्रत्येकाला, आणि प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं असाल तुम्ही या गोष्टीवर चर्चा करा, त्यानेच हा समाज बनला जाईल असं आम्हाला वाटतं। तर आता आजचा टॉपिक आम्ही घेतलाय की जी क्रूरता आम्ही बघितली हिंजवडीला एका ड्रायव्हरची, ती त्या ड्रायव्हरची क्रूरता, ज्याने त्याच्या कृत्यामुळं चार जणांचा कोळसा झाला, 4 इनोसंट लोक मेले। तर त्याविषयी आम्ही आज चर्चा करूया। मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, अविनाशला तेच मला सांगण्याचं हे करत होतो की मी तिथं स्पॉटला पोहोचलो होतो आणि मी अक्षरशः बघितलं की त्या डेड बॉडीज कशा पडलेल्या होत्या। ते जेव्हा दरवाजा उघडला गेला तिथं एकामेकावर डेड बॉडीज पडल्या होत्या। त्यांनी खूप प्रयत्न केले, आजूबाजूचे लोक सांगत होते कसं बचाव आवाज तिथून येत होता, आणि जे आजूबाजूचे कंपनीवाले होते त्यांनी त्यांच्या गार्डनिंगचा पाईप आणून तिथं पाणी मारायचा प्रयत्न केला, परंतु ते लोक वाचू शकले नाही। तर हा जो सगळा प्रकार होता ना अविनाश, की माणसाची क्रूरता दाखवतो। पहिल्या दिवशी मला फक्त डाऊट आला होता तिथं, कारण जेव्हा आरटीओ संदेश चव्हाण, डीसीपी विशाल गायकवाड हे आले होते, त्या बसमध्ये गेले आणि त्या बसमध्ये बघत होते तपासून, तिथं डाऊट असा आला होता आम्हाला सगळ्यांना की अरे या गोष्टी ही आग लागली एवढ्या झटपट कशी का पसरू शकते। कारण जेव्हा आग लागती ना तर ती पुढून हळूहळू करून ती गाडी पूर्ण व्यापून टाकते, पण इथं काय झालं, तर आग सुरू झाल्या एकदम पूर्ण गाडी इतका भडका उडाला की पूर्ण गाडी काही क्षणातच तिला विळखा घातला गेला आणि ती गाडी पूर्ण भस्म झाली। कसं काय शक्य झालं, तर विशाल गायकवाड हे केमिकल इंजिनियर आहेत, डीसीपी विशाल गायकवाड, त्यांना डाऊट वाटला आणि आरटीओ संदेश चव्हाण यांना पण डाऊट वाटला। हे जेव्हा आतमध्ये जाऊन गेले की त्यांनी बघितलं की पहिल्यांदा त्यांना वाटलं की हे शॉर्ट सर्किटमुळे झालं असेल की वायरी वगैरे तुटल्या असतील, तर वायरी तुटल्या ह्या त्या सीट खालीच तुटल्या होत्या फक्त, पण बाकी वरती कुठंच तुटलेल्या नव्हत्या वायरी। तिथं डीसीपी विशाल गायकवाड केमिकल इंजिनियर, त्यांना डाऊट आला, आणि आरटीओ संदेश चव्हाण त्यांना पण डाऊट आला काहीतरी गडबड। त्यानंतर डीसीपी चव्हाणांनी 2 टीम फॉर्म केल्या, डीसीपी विशाल गायकवाडनी 2 टीम फॉर्म केल्या। एक टीम पाळत ठेवत होती त्या ड्रायव्हरच्या मुवमेंट्सवर, जो ड्रायव्हरने नाटक केलं की तो बेशुद्ध झाला, असं त्यांनी नाटक केलं की बेशुद्ध आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि दुसरी टीम जी होती ती कंपनी आणि कंपनीच्या लोकांची चर्चा करत होती, जिथे आय विटनेसेस होते त्यांच्याशी चर्चा चालू होती। तर या सगळ्या घटनेनंतर लक्षात आलं की ह्या ड्रायव्हरनेच केमिकल आणून ठेवलं सीट्स खाली आणि आग लावली। तर त्याचं मूळ कारण, अविनाश तुला माहिती मूळ कारण काय त्यांनी दिलं? नाही, या घटनेचा मूळ जी परवा बस टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाली त्याच्यामध्ये 4 लोक अत्यंत निष्पाप लोक, कोळसा झाला त्यांचा, 6 लोक जखमी झाले। मुळात ही जी सगळी परिस्थिती आहे, आपण 2 दिवस वर्तमानपत्रात वाचतो, माध्यमातून चर्चा होती। सुरुवातीला तो अपघात म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं, पण नंतर त्याच्यामध्ये जे कंगोरे पोलिसांनी उलगडून पाहिले तर त्याच्यामध्ये फार भयानक सत्य बाहेर आलं की ज्या ड्रायव्हरला दिवाळीचा पगार मिळाला नाही, त्याला मजुरी थोडक्यात तो रोजंदारीवरती होता, त्याचा काही कर्मचाऱ्यांनी अपमान केला होता, त्याला सूड बनवून त्याला असं काम करायला सांगायचे, हे आण ते आण, काही पण बोलायचे। त्याचं असं म्हणणं आहे, हे खरं आहे का खोटं आपल्याला माहित नाही, त्यांनी हे पोलिसांना सांगितलं की माझा अपमान करायचे। काही 2 दिवसापूर्वी त्याला जेवायला पण जाऊन दिलं, लंचच्या वेळेस पण त्याला काम करायला लावलं। तर अविनाश मला हेच म्हणायचंय की नाही का, या अशा घटना अनेक कंपनीमध्ये होत राहतात। नाही, म्हणून एक बाजू लक्षात ठेवायला पाहिजे की ही सगळी घटना जी आहे, ह्या घटनेमागचं एक आपण थोडा व्यापक दृष्टिकोनातून त्याला पाहायला पाहिजे की समाजामध्ये क्रूरता अत्यंत वाढत चालली, दिवसांदिवस वाढत चालली। एक वाहन चालक त्या वाहनामध्ये बसलेल्या 12 लोकांच्या जीवाशी खेळतो, त्याचं कारण जीवन संपून टाकलं ना। 4 फॅमिली उद्ध्वस्त केले त्यांनी, का की थोडासा त्याचा अपमान झाला म्हणून। म्हणजे आपली सहनशीलता संपली का काय?
आपण अपमान थोडासा सहन करायला तयार नाही. जेव्हा आपण प्रायव्हेट कंपनीज मध्ये काम करतो, रस्त्यावर लोक गाडी चालवतात, थोडा धक्का लागला, गाडी मारी उतरून आई माई काढतात आणि मारामारी चालू करतात. एकामेकाच्या जीवावर थोडीशी गाडीला एकामेकाच्या जीवावर उठतात, थोडस जरी लागलं तरी अरे तुमचा इन्शुरन्स असतंय ना कव्हर. याच्यामध्ये मनोज एवढी सहनशीलता राहिली ना लोकांमध्ये. याच्यामध्ये पेशन्स इज रनिंग थिन म्हणतात ना. हा, याच्यामध्ये तुम्ही ओव्हरऑल संपूर्ण सारासार विचार करायला पाहिजे की समाजामधली क्रूरता प्रचंड वाढत चालली. व्यक्ती काय, महिला असू द्या नाही तर पुरुष असू द्या, लहान मुलगा असू द्या, कोणी असू द्या, त्याच्यामध्ये हिंसाचार हा इतका ठासून भरलेला आहे. त्याच्यामध्ये राक्षस केव्हा जागा होईल काही सांगता येत नाही. त्याची कारण फार भयंकर आहेत. त्याची कारण समाजामध्ये वाढलेली प्रचंड मोठी आर्थिक विषमता हा एक त्यातला फार मोठा घटक आहे. आता हे 4 लोक गेले, जो ड्रायव्हर आहे जनार्दन कोण हंबर्डीकर हा 100% दोषी, हा खुनी आहे, त्याच्याविषयी वादच नाही. त्याला फाशी करा, जी कायद्याने शिक्षा व्हायची ती होईल. परंतु अशी मानसिकता येतेच कशी, हा फार मोठा गंभीर मुद्दा आहे की समाजामध्ये ही क्रूरता आली. हा क्रूर नव्हता याच्या आधी. हाचं वय आहे 56. याच्या आधी यांनी क्राईम केलेलं नाहीये. इज नॉट अ क्रिमिनल, हिस्ट्री शीटर पण नाहीये. पण हा पहिल्यांदा क्राईम करतो आणि इतकं मोठं क्राईम करतो. कुठून आली एवढी क्रूरता समाजामध्ये? हा विषय ना, समाजामध्ये अशी मानसिकता येते ना, हे फार गंभीर आहे. आणि हे प्रकार दिवसेंदिवस प्रचंड मोठा सगळीकडे. जसं मी म्हटलं ना, गाडी चालवताना रस्त्यावर तर रोज भांडणं होतं. ते थोडा धक्का लागला, कट मारला, मला कटका मारला, याच्यावर हॉटेलमध्ये लहान मुलं बसलेले असतात, माझ्याकडे बघितलं म्हणून मारामारी चालू आहे पोरांमध्ये. म्हणजे संपूर्ण आपण नुसतं शहरात म्हणत नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा प्रकार चालू आहे. ही जी लहान लहान मुलं पण आहेत ना, इतकी व्हायलंट झालेली आहेत. तुम्ही आपण बघितलं, थोड्या गोष्टीवर लगेच फोन मध्ये दादाला ह्याला बोलव त्याला बोलव आणि मारामारी चालू कर. सगळीकडे चालू आहे. घरामध्ये पण सुनन सासूचं पटत नाहीये. सून म्हणते सासूला बाहेर काढायचंय, सासू म्हणते उगाच ही सून करून आणली. सगळीकडेच. कंपनीमध्ये पण तुला आठवतं का, मर्सिडीज बेंझ मध्ये दिल्लीमध्ये घटना घडली होती. तो जो कंपनी मॅनेजर होता, काहीतरी बोलला का काही घटना घडली, त्याने त्याला जाळून मारण्यात आलं. की मला असं वाटतंय की दोन्हीकडनं आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही एक बाजू नाहीये. जे प्रोवोकेशन करतात, प्रोवोकेशन थिंगणी देतात, ते पण तेवढे जबाबदार आहेत. आपण आता जर या कंपनीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला सारखीच काहीतरी कोणी बोलत असेल, मी म्हणत नाही की तो दोषी नाहीये. तो दोषी आहे, पण त्याला प्रोवोक केलेलं गेलं हे पण खरं आहे ना. असं अनेक कंपनीमध्ये होतं की जिथे नाही का खूप कंपनीचे जे सिनियर असतात ना, ते व्यवस्थित बोलत नाही, अपमान करतात. आता डिग्निटी ऑफ लेबर हे जग बदललेलं आहे. तुम्ही कोणालाच काही शिव्या काळ अपमान करणं, त्याला खाली दाखवायचा प्रयत्न करणं हे करू नये आजच्या जगामध्ये. हे यांना पण समजणं गरजेचं आहे. आणि ज्याचा अपमान होतो त्याचा अर्थ असा नाही की त्याचा अपमान झाला की त्यांनी ही शुड गो ऑन ए किलिंग स्प्री. दुसऱ्याचा जीव पण महत्वाचा. तुझा अपमान झाला, तू पण अपमान कर बाबा, पण तू मारायला जाऊ नको ना. ही कुठली मानसिकता तयार झालेली आहे? ही मला वाटतं टीव्हीवर पण जे दाखवलं जातं ना पिक्चर मध्ये, त्याच्यामुळे पण ही मानसिकता तयार होते. आपण त्याच्यामधनं क्लू घेतो. बरोबर आहे का? समाजामध्ये सोशल मीडियामुळे वाढत चाललेला हिंसाचार हा त्याला जबाबदार आहे. समाजामधले आर्थिक श्रीमंती, आर्थिक गरीब श्रीमंती याच्यामधली दरी हे त्याला प्रमुख कारण आहे. समाजामधली जी विषमता आहे, नुसती आर्थिक विषमताच नाही, त्याच्यामध्ये शैक्षणिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे. हे सगळे जे घटक आहेत हे याला कारणीभूत होती. घटना ही जे घटनेचं थोडं विश्लेषण केलं तर आपण थोडं मागे जायला पाहिजे. स्वारगेटमध्ये एका वाहन चालकाला, एसटीच्या कंत्राटी वाहन चालकाला, त्याला पगार वेळेत मिळाला नव्हता, तर त्यांनी राग काढला, एसटी घेतली आणि संपूर्ण स्वारगेटच्या त्या पुणे परिसरामधून फिरवली. 4-5 लोकांचा नाहक त्याच्यामध्ये बरोबर झाला. आता त्याला त्याच्या मनामध्ये तो संताप होता की मला पगार मिळत नाहीये. त्याच्यानंतर सुरुवात झाली की संपूर्ण राज्यामधल्या एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था लोकांसमोर आली की त्यांना 12 आणि 13 हजार रुपये फक्त पगार मिळतो. त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटलं. असं साहजिक आपलं. मग त्यावेळी लोक म्हटले आर्थिक विषमता तू म्हणता ते कारण आहे. पण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आपलं डोकं थंड ठेवण्याची गरज आहे. आपण फ्लेअर अप होण्याची गरज नाहीये, प्रोवोक होण्याची गरज नाही. मी पण पत्रकार आहे, मला पण रोज प्रोवोक करत असतात अनेक लोक, चिथावणी देत असतात. पण मी पण आपण सहन करतो. सहन करता करता पुढे आलं. आपण सहन करायची ताकद ठेवा. नक्कीच आपण एक समाज घडूया, चांगला समाज घडूया. हे सगळं करत असताना शेवटी एवढंच म्हणायचं की क्रूरता थांबली पाहिजे. माणसामधली क्रूरता थांबली पाहिजे. थंड घ्या राव, अरे थंड घ्या राव, काय चाललंय हे?
माणसाचा राक्षस केव्हा राक्षस झाला नाही पाहिजे. भयंकर आहे, भयंकर परिस्थिती भयंकर आहे. ह्याच्यामध्ये जे माणसामधला राक्षस जो वारंवार उफाळून येतोय, अगदी लहान मुलं सुद्धा सायकलून चालला, टू व्हीलर चालला, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, कट मारला मला, कोयता उगारून कोयता गँग तर लय जोरात चालू आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीमध्ये विचार केला तर या शहरामध्ये पूर्वी 4 वर्षापूर्वी फक्त 400 बालगुन्हेगार होते. आज इथे ते 4,500 आहेत. म्हणजे हे शहर हा फक्त मी त्यातला एक आकडा सांगितला तुम्हाला. हे पोलिसांचे पुढे काय होणार, काही दिवसात 40,000 होईल आकडा सांगितला. ही जर बाल गुन्हेगारांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात वाढतंय ही लक्षात घ्या.